हा लोकसभा मतदारसंघ म्हणजे खास सांगायचं म्हणजे तर ह्या ठिकाणी बहुजन वंचित आघाडी लोकांचा सर्वांचा कलह जो आहे तो बहुजन वंचित आघाडी ह्या साईडला गेलेला आहे. कारण लोक फार कंटाळून गेलेले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना ह्यांना लोक अत्यंत कंटाळून गेलेले आहेत. तरी पेणपासून हा जो मतदारसंघ आहे, रोह्यापासून, दापोळीपासून पोलादपूरच्या लास्ट कोपऱ्यापर्यंत तर सर्वांचा कलह जिथं जिथं आम्ही प्रचार आणि प्रसार केला, पण तिथं लोकांची मनस्थिती अशी वाटत आहे की बहुजन वंचित आघाडीच्या साईडला जास्त लोकांचा कलह वाटत आहे. नाही, ते निवडणुकीच्या मध्ये विकासाचे किंवा प्रचाराचे कोणते मुद्दे होते? प्रचाराचे जे मुद्दे म्हणजे असे होते, प्रत्येक पक्ष आपले आपले आश्वासन देत होता, परंतु आश्वासनावरती लोकांचा आजकाल भरोसा राहिला नाही. लोकांनी बरेच धोके खाल्लेले आहेत. आम्ही असं करू, तुम्हाला नोकऱ्या देऊ, तुम्हाला अनेक प्रकारच्या सवलती देऊ, सगळ्या काही सवलती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु लोकांची मनस्थिती पहिल्यासारखी आता राहिलेली नाही. तुम्हाला काय वाटतं, इथे काय चित्र असेल? कोण जिंकेल इथे? म्हणजे कोणाचा हे आहे याच्यामध्ये एकूण तुम्हाला कौल कोणाच्या दिशेने वाटतोय? आणि शिवसेनेचे अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सुनील तटकरे यांच्याविषयी तुमचं काय मत आहे? अनंत गीते साहेब जो आहे ते आज गेली बरीच वर्षापासून खासदार आहेत. 5 वेळा खासदार आहे. 5 वेळा ते खासदार राहिलेले आहेत. परंतु लोकांना असं वाटतंय की ह्या 5 वर्षात त्यांनी आमच्यासाठी काही केलं नाही. आज पण बेरोजगारी एवढी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. कोणी परमनंट सर्व्हिसला लोक नाही आहेत. नवतरुण चांगले शिकलेले आहेत, परंतु त्यांना योग्य ती नोकरी मिळत नाही. तरी लोकांचा फिराव ह्या साईडला झालेला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या साईडला आपले खासदार त्या साईडला लोकांचा कलह झालेला आहे. तरी अनंत गीते साहेबांना आता एकंदर एक्झिट पोल आलाय. आता जो सगळा एक्झिट पोल आलाय, त्या एक्झिट पोलमध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी सरकार पुन्हा आणि भाजप सरकार एनडीएच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार पुन्हा सत्तेवर येणार आहे, असं हे आहे. त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? मला तर असं वाटतंय की भाजप सरकार आता सत्तेवर येणं मुश्किल आहे. कारण भाजप सरकार जे आहे, ह्या सरकारने पुष्कळ लोकांना आश्वासनं देऊन ती आश्वासनं पुरी केलेली नाही. म्हणून लोकांना असं वाटतंय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे जे आहे हे लोकांनी सध्या पसंत केले. तरी पण त्याच्यातून एक मध्यंतरी मार्ग हा निघालेला आहे, बहुजन वंचित आघाडी. तर गोरगरीब जनतेला एक सहारा म्हणून बहुजन वंचित आघाडी ह्याच्यापेक्षा मोठा सहारा नाही. दुसरी गोष्ट आणखी लोकांच्या मनात एक आलेलं आहे की डॉक्टर आंबेडकरांचं जे रक्त आहे, आजपर्यंत आम्ही ह्या रक्ताला साथ दिलेली नाही आणि त्याच्यामुळं ना जाणे का अजून आम्ही असे मागे आहोत. तर आम्ही ह्या वेळेस कब्बशीला मतं देऊन आम्ही ह्या दोन्ही पार्टी सोडून आम्ही या तिसऱ्या पार्टीला पुढे आणण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि बहुजन वंचित आघाडी जरूर ह्या वेळेस आमचे सुख दुःखामध्ये शरीक होईल. काय असेल पण तुम्हाला काय वाटतं, रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये 23 मे रोजी काय चित्र असेल? 23 मे रोजी जर मला म्हणायचं असेल तर तटकरे साहेब जे आहेत सुनील तटकरे साहेबांचा जो आहे पलडा थोडा भारी जाईल. काय म्हणजे त्यांच्याविषयी काय एकंदर लोकांची, मतदारांची काय धारणा होती? तुम्ही आता मतदारसंघात वेगवेगळ्या फिरत होतात, काय वाटत होतं? सुनील तटकरेच का विजयी होतील असं तुम्हाला वाटतंय? सुनील तटकरे साहेबांनी आजपर्यंत तकरीबन जे वादे केले त्या वाद्यापैकी काही 50% वादे पुरे केले. त्यांचं चित्र जे आहे ते ह्या रायगड मतदारसंघामध्ये अजून पण व्यवस्थित आणि साफसुथरं आहे.
पण तुमच्या महाड मतदारसंघात, तुम्ही ज्या मतदारसंघातून येतात तिथे शिवसेनेचं हे आहे, आमदार आहेत, भरत गोगावले आहेत इथे आमदार. तर ह्या मतदारसंघातून तुम्हाला असं वाटतं की सुनील तटकरेंना चांगली मतं मिळतील महाड, पोलादपूर, माणगाव ह्या पट्ट्यातून? हां, ही मिळतील, परंतु लोकांचा कलह असा झालेला आहे की शिवसेना जी आहे ही भाजपाच्या बरोबर गठीत होणारी संघटना आहे. आणि शिवसेना जी आहे जर भाजपाच्या बरोबर नसती तर शिवसेनेला भरघोस मतांनी विजयी केला असता. परंतु भाजपावरचा विश्वास उडाला. तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे आता रायगड हे झालंच, पण त्याशिवाय तुम्ही सातत्याने बोलताय वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर, तो वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर कितपत रायगडमध्ये प्रभाव पडेल आणि त्यांना काय खरोखर मतं मिळतील की काय, मतांची काय असेल एक गोळाबेरीज एकंदर, तुम्हाला असं वाटतंय? रायगडमध्ये तकरीबन गोरगरीब जनता जास्त प्रमाणात आहे आणि या गोरगरीब जनतेला बरेच लोक बेकार, सुशिक्षित लोक बेकार पडलेले आहेत आणि आजवर ह्यांना सर्व्हिसचा, ह्यांचा कुणी मुख्यतः यांच्या सर्व्हिसचा कुणी विचार केलेला नाही. दुसरी गोष्ट, ह्या ठिकाणी ज्या प्रकारे या MIDC खासगीकरण, उदारीकरण, जागतिकरण ह्या गोष्टीचा प्रमाण जे आहे हे भाजपाकडून जास्त प्रमाणामध्ये, भाजपाचं सरकार असल्यामुळं ह्या प्रमाणाला वाढवा जास्त मिळालेला आहे. आणि या खासगीकरणामुळे काय झालेलं आहे, लोकांच्या शिक्षणाची, लोकांची काही आर्थिक, लोकांच्या नोकऱ्या न मिळाल्यामुळे लोकांचा काँग्रेस राष्ट्रवादीकडे कलह झाला. रायगडमध्ये काय तुम्हाला महत्वाचे विषय वाटतात? विकासाचे मुद्दे काय घडले नाही इथे? काहीच झालं नाही, घडलं नाही. गेल्या 5 वर्षामध्ये 5 टर्म खासदार होते आपले अनंत गीते, आणि इथे काहीच घडलं नाही, काय नाही झालं, असं काय वाटतं तुम्हाला? आता रायगड एक पर्यटक स्थळ आहे. रायगड जे आहे एक छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी हा रायगड आहे आणि ह्या रायगडावरती रामदास स्वामीच्या समाधीपासून तर बऱ्याच काही पर्यटक स्थळ आहे आणि ह्या ठिकाणी MIDC मध्ये जास्त केमिकल कंपन्यांचं प्रमाण जास्त आहे आणि केमिकल कंपन्यांना ह्या प्रदूषणामुळे लोक फार त्रासली गेलेली आहेत. त्या केमिकल कंपन्या असून पण तिथं परमानंट नोकऱ्या नाही. आज आमच्या भागातले आमदार असून सुद्धा बऱ्याच ठिकाणी टेम्पररी कामगार लोक आहेत, त्यांना परमानंट नोकऱ्या नाही. मराठी शाळा बंद पडत चाललेल्या आहेत. लोकांनी कुठं जायचं आणि त्याच्यामुळं लोक कंटाळलेले आहेत आणि म्हणून काही लोक बहुजन वंचित आघाडीकडे जास्त प्रमाणात 60% लोक जाण्याचं प्लॅनिंग आहे आणि राष्ट्रवादीकडे बाकी लोकांचा कलह झालेला आहे. ठीक आहे, उत्तम.